नमस्कार आणि द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका खूप खोल आणि तितक्याच गुंतागुंतीच्या प्रश्नाचा मागोवा घेणार आहोत. अगदी. आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या स्रोतांच्या आधारे आपण पिता आणि पुत्र यांच्यातलं नेमकं नातं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हो, आणि हा प्रश्न म्हणजे फक्त एक तात्विक चर्चा नाहीये. अनेक शतकांपासून या नात्याचा अर्थ काय यावर मोठे वादविवाद झाले आहेत. की यात श्रेष्ठ कनिष्ठ असा काही भेद आहे का? बरोबर, की ते पूर्णपणे समान आहेत. आजचे स्रोत याच प्रश्नाच्या मुळाशी जातात आणि त्यांच्यातील समानतेवर आणि एकतेवर जोर देतात. चला तर मग या स्रोतांच्या मदतीने या नात्याचा एक एक पैलू उलगडून पाहूया. नक्की. सुरुवात करूया एका अत्यंत प्रभावी वर्णनाने जे प्रकटीकरणाच्या पुस्तकातून आले आहे. यात पुत्राचं जे वर्णन आहे ते खूपच विलक्षण आहे. त्याचे केस पांढऱ्या शुभ्र लोकरीसारखे, डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे. आणि चेहरा तळपणाऱ्या सूर्यासारखा तेजस्वी. बरोबर. आता हे वर्णन ऐकून कोणालाही वाटेल की ही एक सुंदर काव्यमय प्रतिमा आहे. हो, पण तसं नाहीये. या स्रोतांमधल्या विश्लेषणात एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला आहे. कोणता? हे वर्णन अक्षरशः जुन्या करारातील एका वर्णनाशी मिळते जुळते आहे, जे सनातन काळापासून अस्तित्वात असलेल्या व्यक्तीसाठी म्हणजे पित्यासाठी वापरले जाते. अच्छा, म्हणजे हे साम्य केवळ योगायोग नाही. अजिबात नाही. यामागे एक मोठा हेतू आहे. पण लेखकांना हे साम्य दाखवून नक्की काय साधायचं होतं? अगदी नेमका प्रश्न. ते कसं आहे की त्या काळात पुत्राचं स्थान काय आहे यावर खूप मतभेद होते. म्हणजे तो एक देवदूत आहे का किंवा पित्यापेक्षा कमी दर्जाचा आहे का असे प्रश्न होते. हो, त्यामुळे हे स्रोत जेव्हा पुत्राचे स्वरूप पित्यासारखेच आहे असे सांगतात तेव्हा ते खूप मोठं विधान करत असतात. ते ठामपणे मांडत आहेत की पुत्र कोणी दुय्यम नाही. बरोबर. तो स्वरूपात पित्याच्या बरोबरीचा आहे. हा मुद्दा त्यावेळचा धर्मशास्त्राचा पाया होता. म्हणजे हे केवळ दिसण्याबद्दल नाही तर त्यांच्या मूळ अस्तित्वाच्या समानतेबद्दल आहे. अगदी. हे समजल्यावर या वर्णनाला एक नवीन खोली मिळते. आणि याच समानतेचा धागा पकडून पुढचा मुद्दा त्यांच्या मूळ स्वभावाशी संबंधित आहे, नाही का? बरोबर. तिमथ्याला लिहिलेल्या पत्रात देवाचं वर्णन आहे की तो अमर आहे, अशा प्रकाशात राहतो जिथे कोणीही पोहोचू शकत नाही. आणि त्याला कोणीही पाहिलेले नाही. साधारणपणे हे वर्णन पित्याला उद्देशून केलं जातं. हो, पण हे स्रोत सांगतात की हे वर्णन पुत्राच्या मूळ स्वरूपालाही तंतोतंत लागू होते. म्हणजे मानव रूपात येण्याआधी तो सुद्धा पित्याप्रमाणेच अदृश्य आणि अगम्य होता. अगदी. तो सुद्धा मूळ स्वरूपात मानवी आकलनाच्या पलीकडचा होता. मग त्याला पाहणे शक्य कसं झाले? इथेच तर कथेला एक वळण मिळतं. जेव्हा तो मानवरूपात जगात आला तेव्हा इतिहासात पहिल्यांदाच त्या अदृश्य देवाला पाहण्याची अनुभवण्याची संधी मिळाली. अच्छा. या स्रोतांमधील एका कोरियन लेखनात यासाठी एक विशेष संज्ञा वापरली आहे. J2VHANMANINI पहिलू किंवा दुसरी व्यक्ती. हे खूपच रंजक आहे. म्हणजे याला सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर आपण सूर्याचं उदाहरण घेऊ शकतो का? कसं? सूर्य इतका तेजस्वी आहे की आपण त्याच्याकडे थेट पाहू शकत नाही, पण सूर्यप्रकाशामुळे आपल्याला सूर्य कसा आहे हे कळतं. हो. या स्रोतानुसार पिता हा त्या सूर्यासारखा आहे आणि पुत्र सूर्यप्रकाशासारखा, जो पित्याला आपल्यापर्यंत पोहोचवतो. अप्रतिम उदाहरण. अगदी तसंच आहे. पुत्र हा त्या अदृश्य पित्याचं दृश्य रूप बनला. म्हणूनच म्हणतात की ज्याने पुत्राला पाहिले त्याने पित्याला पाहिले. बरोबर. ठीक आहे, आता हे स्पष्ट झालं की त्यांचं स्वरूप आणि स्वभाव एकच आहे. मग साहजिकच पुढचा प्रश्न येतो की त्यांना मिळणाऱ्या सन्मानात किंवा उपासनेत काही फरक आहे का? की तिथेही हीच समानता दिसते. हो. आणि श्रोत अगदी याच प्रश्नाला हात घालतात. प्रकटीकरण 5.13 मध्ये खूप सुंदर चित्र रंगवले आहे. स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली आणि समुद्रात असलेले सर्व जीव एकाच सुरात गात आहेत. आणि ते कोणाची स्तुती करत आहेत? सिंहासनावर बसलेला तो म्हणजे पिता आणि कोकरा म्हणजे पुत्र. हो. आणि महत्वाचं काय आहे? ते दोघांची स्तुती एकत्र करत आहेत. त्यात काही वेगळे पण नाही. अजिबात नाही. श्रोत यावर खूप भर देतात की त्यांना समान उपासना, समान गौरव आणि समान सन्मान मिळतो. म्हणजेच कोणीही असं म्हणत नाही की पित्याला जास्त गौरव आणि पुत्राला थोडा कमी. नाही. सृष्टी त्या दोघांनाही एकाच वेळी एका श्वासात धन्यवाद देते. आणि ते एकाच सिंहासनावर बसतात हे त्यांच्या अधिकारातील समानतेला अधोरेखित करतं. अगदी. परिपूर्ण समानता. पण इथेच एक मुद्दा थोडा गोंधळात टाकणारा आहे. कोणता?
यशाया नावाच्या पुस्तकात यशा 9.6 मध्ये येणाऱ्या पुत्राबद्दल काही भविष्यवाणी आहेत. हो, अद्भुत सल्लागार, समर्थ देव अशा पदव्या. हो, पण त्यात एक पदवी आहे सनातन पिता. आता इथे मला थोडं समजत नाहीये. की पुत्राला पिता कसं म्हटलं जाऊ शकतं? हो, यामुळे त्यांच्या ओळखीमध्ये गोंधळ नाही का होणार? हा एक अत्यंत स्वाभाविक आणि महत्वाचा प्रश्न आहे. वरवर पाहता हे गोंधळात टाकणारे वाटते, हां. पण स्रोतांमधील विश्लेषण आपल्याला याच्या मुळाशी घेऊन जाते. ही पदवी त्यांची ओळख एकत्र करण्यासाठी नाही, तर त्यांचं कार्य स्पष्ट करण्यासाठी आहे. अच्छा, कार्य स्पष्ट करण्यासाठी. हो, आपण आधी पाहिलं की पिता हा अदृश्य आहे, त्याला कोणी पाहू शकत नाही. हो, तो त्या सूर्यासारखा आहे ज्याच्याकडे थेट पाहताही येत नाही. बरोबर. मग आपल्यासाठी, या सृष्टीसाठी पित्याचं रूप कोण घेतं? पित्याचा अनुभव आपल्याला कोणामुळे येतो? पुत्राच्या माध्यमातून. अगदी. त्यामुळे आपल्या अनुभवासाठी पुत्रच पित्याची भूमिका साकारतो. जेव्हा लोक पुत्राकडे पाहतात, त्याची उपासना करतात, तेव्हा त्यांना पित्याचाच अनुभव येतो. म्हणून सृष्टीच्या दृष्टिकोनातून त्याला सनातन पिता म्हटले आहे. हो, कारण तो पित्याचं प्रतिनिधित्व करतो. अच्छा, म्हणजे ही एक कार्यात्मक पदवी आहे, ओळखीची नाही. हे स्पष्टीकरण खूप मदत करतं. आता आपण त्यांच्यातील अधिकाराच्या वाटणीबद्दल बोलूया. जर ते इतके समान आहेत, तर त्यांच्यातील सत्ता आणि अधिकार यांचे नाते कसे आहे? यासाठी इफिस्करांस पत्र 1:20-22 मध्ये खूप सविस्तर वर्णन आहे. त्यात म्हटलं आहे की पित्याने पुत्राला मेलेल्यांतून उठवून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. पण केवळ बसवले नाही, तर त्याला प्रत्येक सत्ता, अधिकार, सामर्थ्य आणि प्रभुत्व यांच्यापेक्षा खूप उंच केले. म्हणजे एक प्रकारे त्याला बढती दिली. बढतीपेक्षाही अधिक. या जगात आणि येणाऱ्या जगात जेवढी काही नावे आहेत, त्या सगळ्या नावांपेक्षा श्रेष्ठ नाव त्याला दिले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व काही त्याच्या पायांखाली आणले. हो, ही प्रतिमा खूप शक्तिशाली आहे. याचा अर्थ काय होतो? की तो आता सगळ्या गोष्टींचा मालक आहे. हो, या स्रोतांमधील विश्लेषणानुसार याचा अर्थ असा होतो की पुत्राला संपूर्ण सृष्टी वारसा हक्काने मिळाली आहे. तो आता सर्व गोष्टींचा कायदेशीर वारसदार आहे. अच्छा. याला जोडून फिलिप्पीकरांस पत्र 2:9-11 मध्ये सांगितले आहे की देवाने त्याला अत्यंत उंच केले आणि त्याला सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ असे नाव दिले. आणि श्रोत स्पष्ट करतात की हे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव म्हणजे पित्याचेच नाव आहे, बरोबर? अगदी. हे एखाद्या कौटुंबिक व्यवसायासारखं आहे, जिथे वडिलांनंतर मुलाला त्याचं नाव आणि वारसा मिळतो. आणि मग या वारशाचा परिणाम काय होतो? तर या नावासमोर स्वर्गातील, पृथ्वीवरील आणि पृथ्वीखालील प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ येशूला प्रभू म्हणून स्वीकारेल. पण थांबा, याचा अंतिम उद्देश काय आहे? हे सगळं पुत्राच्या गौरवासाठी आहे का? नाही, आणि इथेच या नात्याचं सौंदर्य दडलेलं आहे. मग कशासाठी? फिलिप्पीकरांस पत्र स्पष्टपणे सांगते की हे सर्व देवपित्याच्या गौरवासाठी होईल. अच्छा. म्हणजे पुत्राला मिळालेला अधिकार आणि नाव हे पित्याकडूनच आले आहे आणि त्याचा वापर पित्याचा गौरव वाढवण्यासाठीच होतो. त्यांच्यात अधिकारावरून कोणतीही स्पर्धा नाही. काहीच नाही, कोणतीही असूया नाही, तर एक परिपूर्ण एकवाक्यता आहे. अधिकार पित्याकडून येतो आणि त्याचा गौरव पित्याकडेच परत जातो. हे एक सुंदर चक्र आहे. खरंच खूप सुसंगत चित्र आहे. हो. या चर्चेच्या शेवटी आणखी एक प्रतिमा आहे, जी मला वाटते या सगळ्या चर्चेचा कळस आहे. प्रकटीकरण 7.17 मधून आलेली. हो, ती पुत्राचे सिंहासनावरील स्थान अधिक स्पष्ट करते. ती एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण प्रतिमा आहे. हो, त्यात म्हटले आहे की सिंहासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल. आता इथे वापरलेले शब्द खूप महत्वाचे आहेत. सिंहासनाच्या उजवीकडे किंवा सिंहासनाजवळ असे शब्द वापरलेले नाहीत. बरोबर. सिंहासनाच्या मध्यभागी ही प्रतिमा खूपच शक्तिशाली आहे. या छोट्याशा शब्दप्रयोगातून लेखकाला काय सांगायचे आहे? त्याला हे सांगायचे आहे की पुत्र केवळ सत्तेचा वाटेकरी नाही किंवा तो पित्याच्या जवळ बसलेला कुणी अधिकारी नाही. तो सत्तेच्या केंद्रस्थानी आहे. तो पित्यासोबत सिंहासनाच्या मूळ गाभ्यामध्ये आहे. अगदी. जर सिंहासन हे अधिकाराचे प्रतीक असेल, तर पुत्र त्या अधिकाराच्या हृदयात आहे. हे चित्र पिता आणि पुत्र यांच्यातील अविभाज्य एकतेचे आणि समान अधिकाराचे अंतिम प्रतीक आहे. तो केवळ सिंहासनावर नाही, तर तोच सिंहासनाचे केंद्र आहे.
तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण या स्रोतांच्या आधारे एका मोठ्या प्रश्नाचा मागोवा घेतला. आपण पाहिलं की पुत्र आणि पिता यांच्यात स्वरूप, दैवी स्वभाव, उपासना आणि सिंहासनावरील स्थानामध्ये परिपूर्ण समानता आहे. हो, पुत्र हा पित्याचे सृष्टीतील प्रकट रूप आहे आणि त्याला सर्वोच्च अधिकार, वारसा हक्काने मिळाला आहे, जो तो पित्याच्या गौरवासाठीच वापरतो. बरोबर. हे स्रोत पिता आणि पुत्र यांच्यातील अधिकार आणि गौरवाच्या एकतेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतात. त्यांच्यात कोणताही भेद किंवा कमी जास्तपणा नाही, हेच यातून वारंवार सांगितले जाते. अगदी. आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो, जो श्रोत्यांना पुढे विचार करण्यासाठी आहे. कोणता विचार? जर अधिकार, स्वरूप आणि उपासनेत इतकी समानता आणि एकता असेल, तर मग त्यांच्या कार्यांमध्ये किंवा भूमिकांमध्ये काही विशिष्ट भिन्नता आहे का, ज्याचा अधिक शोध घेता येईल? हा नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.